राष्ट्रभक्तांनी, देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी, आपल्या भारतवासियांनी असे अप्रकशपणे प्रयत्न केले. त्यांच्या जीवाची, त्यांनी प्राणाची आहुती सुद्धा दिलेली आहे. काहींना तर फाशीवर जावं लागलं. आपल्याला माहितीच आहे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव त्यांना तर तेव्हा फाशी सुद्धा झाली. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं. लोकमान्य टिळकांनी सुरुवातीला केलं आणि 1920 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्याची धुरा सांभाळली. खूप अप्रकशे प्रयत्न करावे लागले. त्यांनी आपल्या संसारावर, घरादारावर तुळशी पत्र ठेवली आणि तेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला. तर या मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेत आहोत, परंतु आपण जाणीव सुद्धा ठेवली पाहिजे. मी एक भारतवासी आहे, मी या देशाचा एक नागरिक आहे. आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाने आपल्याला हक्क दिले आहे, त्याचबरोबर आपण कर्तव्य सुद्धा दिलेले आहे. एक भारतीय नागरिक म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य सुद्धा आपल्या देशाविषयी असते. तर प्रथम हे कर्तव्य आपण आपल्या घरापासूनच सांभाळायचं असते. आपण आपल्या प्रथम कुटुंबाची, घराची जबाबदारी घ्यायची असते. नंतर आपलं गाव, नंतर तहसील, नंतर जिल्हा, नंतर राज्य आणि नंतर देश. प्रत्येकाने जर काळजी घेतली तर आपला देश सुरुवातीसारखा सुजलाम सुफलाम होईल. आपल्याला स्वच्छता पाळायची असते. आपल्याला आपल्या घरापासून स्वच्छतेची सवय मुलांना लावायची असते. आपल्या घरी असलेला कचरा आपण नेहमी कचरा कुंडीमध्ये, डस्टबिनमध्ये टाकायची मुलांना जर सवय लावली तर मुलांना एकदा ते अंगवळणी पडली सवय स्वच्छतेची, तर ते शाळेत, ते बाहेर पण परिसरात केव्हाही कचरा टाकायचा असला तर पहिले डस्टबिन शोधते, कचरा पेटी शोधते. ते असं रस्त्यावर कचरा टाकणार नाही. आपल्याला माहित आहे कचरा गाडी काही दररोज येणार नाही, परंतु आपल्याला ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळ्या साठवून ठेवून नंतर कचरा गाडीमध्ये आपल्याला टाकावं लागते आणि त्याची योग्य अशी विल्हेवाट करतो. तर एक नागरिक म्हणून आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व आपण ठेवायला पाहिजे. त्याचप्रमाणे वृक्षारोपण. आज आपण पाहतो पावसाळा चालला, ऑगस्ट महिना आला आणि अजूनही आपल्याला पाहिजे तसा आपल्याला पाऊस येताना दिसत नाही आहे. हा सर्व निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला आज पाहायला मिळत आहे. म्हणून एक नागरिक म्हणून आपल्याला एक काम करायचं आहे की आपल्याला प्रत्येकाला एक तरी झाड लावायचं. झाड कोणतं लावायचं? जे झाड आपल्याला सावली देईल, जे झाड आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवेल, शुद्ध हवा मिळेल, असे आपल्याला झाडं लावायचे. म्हणून एक नागरिक म्हणून आपलं हे आहे, जबाबदारी आहे. आणि आपल्या देशासमोर पर्यावरणाचा खूप मोठा प्रश्न, आज समस्या निर्माण झालेली आहे, त्यासाठी तो आपला हातभार होईल. म्हणून वृक्ष लागवड खूप आवश्यक आहे. आपण जेव्हा हक्क म्हणतो तेव्हा आपले काही कर्तव्यही असतात आणि हे कर्तव्य आपण पाण्याचा आपण व्यवस्थित वापर करावा. पाऊसच आला नाही तर पाणी मिळणार नाही, दुष्काळ पडेल. आणि म्हणून पाण्याचा, इलेक्ट्रिकचा आपण कसा काटकसरीने वापर करायला पाहिजे. असे छोटे छोटे जरी आपण दैनंदिन जीवनामध्ये काही नियम लावून घेतले आणि काळजी घेतली तर आपल्या देशाला नक्कीच आपल्याकडून तो हातभार होईल आणि आपला देश सुजलाम सुफलाम बनेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थी खूप छान आहे, नियमित शाळेत येतात, अभ्यास करतात, परंतु थोडीशी पालकांची सुद्धा जबाबदारी असते. आपण जेव्हा पालकांमध्ये टाकतो तेव्हा आपण त्याला म्हणतो आज काय होमवर्क दिला, काढ, दप्तर उघड, अभ्यास कर, वाचून दाखव. नाही दिला असेल एखादी दिवस तरी पण तुझं पुस्तक मला वाचून दाखव, मराठी वाचून दाखव, इंग्रजीचं वाचून दाखव, टेबल वाचून दाखव. आम्ही डेट वाईज टेबल घेतो, शब्द सुद्धा 5-5 शब्द पाठ घेतो. मुलांना म्हणायचं की उद्याची जी तारीख आहे तो टेबल तू पाठ कर इंग्लिशमध्ये. 5 शब्द दिले असेल मॅडमला, नसेल दिले तरी तुझ्या मताने कर. अल्फाबेटिकली शब्द असतात, आज याचे उद्या घ्यायचे. त्यांनी काय होतं, मुलाचा शब्दसंग्रह वाढतो आणि त्यांचं रीडिंग वाढतं, वाचण्याची त्यांची स्किल डेव्हलप होते, त्यांची स्पीड वाढते. त्यांना कोणतेही इंग्रजी द्या, कोणतेही मराठी द्या, त्यांना वाचता येते. म्हणून जो बेसिक आहे, जो बेस आहे तो आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. फक्त पुस्तकं शिकवल्या जाते असं नाही, पहिले बेस तयार करायचा असते आणि नंतर त्यांच्यासमोर जेवढं टाकलं आपण तेवढं ते करतो. म्हणून बेस तयार करण्याकडे आमचं लक्ष असते आणि पालकांनी सुद्धा आपापल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं. त्यामुळे
आपले विद्यार्थी आणखी प्रगती करतील आणि तिसरीतला विद्यार्थी चौथीचा अभ्यास करतील, चौथीचा विद्यार्थी पाचवीतला अभ्यास करू शकतील. जसे जसे त्यांचे स्किल डेव्हलप होतात तसे तशी पुढे पुढे प्रगती करतात. तर आजच्या या प्रास्ताविकानिमित्त एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते आणि एक थोडी कळकळीची विनंती आहे की शक्यतोवर आपल्या शाळेमध्ये दाखल करा मुलं. आज आपण चांगली शाळा करत आहोत, आपली इमारत छान झाली, सर्व गोष्टी झाल्या. नायरा कंपनीकडून आपल्याला पूर्ण पाण्याची सोय, त्यांनी बोरवेल सुरू करून दिला आहे. एका इमारतीचं त्यांनी काम करून दिलं, पूर्ण छानशी अशी इमारत करून दिली आतून वगैरे. पेंटिंगचं सुद्धा काम सुरू आहे. संडास बाथरूममध्ये नळ सुरू झाले आहे, लाईट सुरू लागलेले आहे. हॉटेलमध्ये राहण्याचे मुलांच्या स्वच्छतागृहामध्ये युरिन पॉट सुद्धा बसवून दिलेले आहे. खूप छान अशी शाळा. एक इमारत नायरा कंपनीकडून आली आहे आणि एक इमारत आपल्याला आमदार खंडातून राजूभाऊ बकाने यांच्या सौजन्याने आपल्याला एका इमारतीचं काम पूर्ण करून मिळालेलं आहे. पाण्याची सुद्धा, पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय झालेली आहे. जागोजागी नळ आहे, सगळं व्यवस्थित आहे. आता फक्त आपल्याला आपल्या शाळेची पटसंख्या वाढवायची आणि ती पटसंख्या केवळ आमच्या प्रयत्नाने नाही. जेव्हा पालकांचा सहभाग राहील, पालक सतर्क राहील आणि पालकांचं सहकार्य मिळेल तेव्हाच आपल्या शाळेची पटसंख्या वाढेल. आज आपल्या शाळेची पटसंख्या फक्त 16 आहे. जर 20च्या वर असली तर 2 शिक्षक राहत असते आणि 20च्या आत असले तर 1 शिक्षक राहील. म्हणून आपल्याला पटसंख्या वाढवण्याकडे विशेष लक्ष असं द्यायचं आहे. म्हणून थोडं सर्व पालकांनी जे काही मुलं दाखल पात्र असतात 4 वर्षाची 5 वर्षाची, त्या पालकांना थोडंसं त्यांना प्रवृत्त करा. त्यांना सांगा आपल्या इथे मुलं कमी असल्यामुळे आपल्या इथे आम्ही बेस तयार करून देतो मुलांचा. जे बेसिक असते आम्ही त्यावरच भर देतो. पुस्तक नंतर शिकवतो, पहिले बेस. एकदा का बेस तयार झाला मुलांचा की मग ते फास्टमध्ये सगळं होमवर्क, सगळं पुस्तकांचा अभ्यास करतात. म्हणून थोडंसं पालकांना तुम्ही जागरूक करायला पाहिजे. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगायचं जे काही दाखल पात्र मुलं आहे सर्व मुलं आपल्या शाळेमध्ये दाखल झाली पाहिजे. त्यासाठी सर्वजण